विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता कुमारी, माता रमाई, माता सावित्री या समाजातील समस्त महापुरुषांना महामातांना विनम्र अभिवादन करतो. आणि आज आपल्या सर्वांना ज्ञात आहे वंचित बहुजन आघाडी या आपल्या पक्षाच्या माध्यमातून नुकतीच नियुक्ती झाली सन्माननीय जिल्हाध्यक्ष श्री सादिकभाई काजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. आणि याचाच औचित्य साधून हा संवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. सादिकभाई काजी यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, जिल्हाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा आपल्या सभेत ते अशा पद्धतीनं संवाद साधणार आहेत. पुढची रूपरेषा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून ठरवली जाणार आहे. आणि म्हणून आपण या कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करत आहोत. आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे त्यांच्या आपण याकडे निवड करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आपण ज्याला पालन करत आहोत, ज्यांच्या संकल्पनेत माझा कार्यक्रम साकार झालेला आहे ते आपल्या जिल्ह्याचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय सादिकभाई काजी यांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान या ठिकाणी भूषवायचं आहे. सन्माननीय सादिकभाई काजी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे आपलं कर्तृत्व केलं आणि भविष्यात देवोपापेक्षा श्रेष्ठ सिद्ध करणाऱ्या सर्व महापुरुषांना माझा कोटी कोटी प्रणाम. या भारतामध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्ट्या वंचित असलेल्या शोषित पीडितांसाठी निर्भीडपणे मैदानातून काम करणारे आपल्या सर्वांचे प्रेरणादार सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर एक्सट्रीमली सॉरी. त्याचप्रमाणे आता इथे आपल्या समालोचन आणि अध्यक्षांनी घोषणा केली आहे त्याला आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. जयवंत. आणि यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळत आहोत. सर्वप्रथम आपण महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी त्याकडे जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत. मी विनंती करतो सन्मान्य सादिकभाई काजी, सन्मान्य सुशीलभाई सरपाळ आणि सर्व मान्यवर आपण महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जायचं आहे. मी सर्वप्रथम सन्मान्य सुशीलभाई सरपाळ, जिल्हा निरीक्षक रत्नागिरी सिंधुदुर्ग यांना विनंती करीत आपण आपल्या शुभास्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे. सन्मान्य सुशीलभाई सरपाळ, जिल्हा निरीक्षक रत्नागिरी सिंधुदुर्ग यांच्या शुभास्ते रयतेचे राजे बहुजन प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. तत्पूर्वी त्या ठिकाणी एक ज्योत प्रज्वलित केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सन्मान्य सुशीलजी सरपाळ यांच्या शुभास्ते पुष्पहार अर्पण केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. त्यानंतर तुम्हाला सर्वांचं आदर्शस्थान, तुम्हाला सर्वांचं प्रेरणास्थान ज्यांनी जगाला ज्ञानाच्या माध्यमातून क्रांती घडवून दिली घ्यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सादिकभाई काजी यांच्या शुभास्ते पुष्पहार अर्पण केला जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत झालेल्या आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मान करून पुन्हा एकदा मंचावर यायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. महापुरुषांच्या विचारांना आधारित विनम्र अभिवादन करून या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे. ज्या महापुरुषांच्या विचारातून, ज्या महापुरुषांच्या प्रेरणेतून आपण आपल्या एकत्रित चळवळीकडे घेऊन जातो त्या आपल्याला अभिवादन करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. आता आपल्याला कल्पना की 26 नोव्हेंबरला भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहे. अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण केलं आहे. मोठा इतिहास त्या देशाचा आहे आणि म्हणून भारतीय संविधान आणि भारतीय संविधानाची तत्व आणि मूल्य या समाजात रुजण्यासाठी आपण सर्वाधिक कटिबद्ध झालं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये लोकांमध्ये भारतीय संविधान म्हणजे काय आणि त्या भारतीय संविधानातून त्या माणसाला कोणते न्याय, कोणते अधिकार दिलेले आहेत याची जाणीव करून देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून त्याचं प्रतीक म्हणून आपण कार्यक्रमाला सुरुवात करताना आपल्या संविधानाची जी वास्तविक आहे, जे संविधानाचा सार याच्यामध्ये आपल्याला रेखाटलेला पाहायला मिळतो तो आपण याकडे वाचणारा सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या जागेवरती उभे राहायचं आहे. ही संविधानाची वास्तविक वाचायचं आपण माझ्या मागून बोलायचं आहे. सर्वांना विनंती की आपण आपल्या जागेवरती उभे राहा. आपले हात पुढे घेऊया. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बनवण्याचा व त्याच्या
मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपण पुढे घेऊन जाणार आहोत. त्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आपण करणार आहोत. सर्वप्रथम ज्यांची निरीक्षक म्हणून आपल्याला या ठिकाणी उपस्थिती लाभली आहे, ज्यांचं पूर्ण जिल्हा रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, गोवा असेल, कर्नाटक असेल, अशा अनेक भागाची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि अत्यंत सक्षमपणे ते निभावत आहे. ते सन्मान्य सुशिक्षित सरपंच आहे, त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी साधीबाई गडी यांना करतो. आजचे सन्मान्य अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व साधीबाई गाजी यांच्या आशीर्वादाने सन्मान्य सरपंच यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार. जरा काय वाजत होते मी यांना दुसरीला काही कार्यक्रमाला जातो त्याला मला काय वाजता असं सांगायला येत नाही. त्यांना आज धन्यवाद. सन्मान्य सुशिक्षित सरपंच या ठिकाणी यथोचित सन्मान केला आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी अर्थातच कोकण पत्रकार जिल्ह्याचे सन्मान्य नवनिर्वाचित अध्यक्ष साधीबाई काजी यांचा देखील सन्मान केला आहे. मी सन्मान्य सरपंच विनंती करेन की आपल्या जिल्हाध्यक्षाचा आपण आपल्या सुरुवात या ठिकाणी सन्मान करावा. सन्मान्य सरपंच आहे, आपण आपल्या सुरुवात हा सन्मान करण्याचा मी आपल्याला विनंती करतो. सन्मान्य साधीबाई काजी या ठिकाणी पुढील जो सन्मान आहे जिल्ह्याचे सन्मान्य लोहारे साहेब यांचा सरकारी मर्यादित सन्मान विनंती आपल्या शुभास्ते सन्मान्य अरविंदजी लोहारे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. शिवाय सन्मान्य मर्यादित साहेब यांच्या शुभास्ते आज सन्मान केला जात आहे. त्यानंतर दक्षिण जिल्हा अध्यक्ष सन्मान्य गौतमजी गवळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचा आहे. मी विनंती करतो सन्मान्य भूषण पवार यांना यांच्या शुभास्ते आपण सन्मान्य गौतमजी गवळे यांचा सन्मान करायचा आहे. दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सन्मान्य गौतमजी गवळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर पुढील सन्मान जो आहे तो सन्मान्य काका जोशी यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आपल्या सर्वांना परिचित असणारे व्यक्तिमत्व त्यांनी कुणबी समाजामध्ये परिवर्तनाची कला निर्माण केली आणि कोकणची कार्यक्रमाला त्यांची स्वतः निवड निर्माण केली. समाजाला रूढी परंपरेपासून बाजूला घेऊन वर्तमान प्रवाहामध्ये आणले आणि त्यांचे बेनिशुद्ध करण्याचे काम काका जोशींनी केले. आणि साधीबाईंना विनंती केली की आपल्या शुभास्ते आपण काका जोशींचा सन्मान करायचा आहे. बरं, या समाज व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीने खरंच करणारे किती लोक आहेत आपल्याला ज्ञात आहे. मात्र प्रवाहाच्या विरोधात जाऊन सत्यशोधक विरोधी आहे. सत्यशोधक शिवप्रवर्तक समिती त्याला स्थापन करून त्या माध्यमातून अनेक नवीन गोष्टी समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. ज्याच्यामध्ये विमानतः बंद करण्यापासून अनेक गोष्टी आहेत की त्याचा समावेश त्याने आपल्या या चळवळीमध्ये केला आहे. काका जोशी त्यानंतर पुढील सन्मान जो आहे ते सन्मान्य सुदर्शनजी सरपंच साहेब यांचा सन्मान होईल. मी विनंती करतो सन्मान्य सिद्धार्थ जाधव साहेब आपल्या शुभास्ते आपण सुदर्शन सरपंच साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्मान्य सुदर्शनजी सरपंच जिल्हा संघटक आणि प्रमुख मार्गदर्शक आदरणीय सुदर्शनजी सरपंच साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आपण घेत आहोत अष्टाभाई गुजावर जिल्हा उपाध्यक्ष अष्टाभाई गुजावर यांचा या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आणि त्याचा सन्मान करण्यासाठी विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते अष्टाभाई गुजावर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर जिल्हा सचिव भूषणजी पवार यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मी सन्मान्य मर्यादित साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण भूषण पवार यांचा देखील यथोचित सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व सन्मान्य विजी गवळे साहेब जिल्हा संघटक यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मी मर्यादित साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते सन्मान्य विजी गवळे साहेब यांचा आपण सन्मान करा. विजी गवळे साहेब आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर पुढील सन्मान आहे ते सन्मान्य जिल्हा सहसचिव श्रीकांतजी सप्पा यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. श्रीकांतजी सप्पा आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मान्य घ्यायचा आहे. आणि आपला जो सन्मान आहे तो सन्मान भूषण पवार आपण आपल्या शुभास्ते सन्मान्य श्रीकांतजी सप्पा यांचा या ठिकाणी सन्मान करा. श्रीकांतजी सप्पा भूषणजी पवार यांच्या शुभास्ते श्रीकांतजी सप्पा यांचा सन्मान होत आहे. या ठिकाणी जिल्हा महासचिव हे माझ्या बाजूला उभे असतात त्यांचा सन्मान झालेला आहे. आणि प्रोटोकॉल प्रमाणे तुम्हाला मागे असतो तर जिल्हा महासचिवांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मी काका जोशीला विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण राजेजी मर्यादित यांचा सन्मान करायचा आहे. आपल्या जिल्हा महासचिव एक प्रणालीचं नेतृत्व आदरणीय मर्यादित
साहेब यांचा या ठिकाणी सन्मान आहे. राजेजी मजेरे, जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्हा. त्यानंतर रामाजी आहे माजी उपाध्यक्ष रामाजी जाधव आपण पुढे येत आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मी कुशल पवार आपल्यासाठी देवाची आपल्या शिवाचे आपण बाबाराम तांबे यांचा सन्मान करतो. त्यानंतर सन्मानित आनंद भागवत जाधव तालुक्याचे उपाध्यक्ष पण आहेत. त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जात आहे. सन्मानित आनंद भागवत जाधव यांचा सन्मान करण्याची विनंती करतो. कुशल पवार आपणाचा त्याच्या सन्मान देखील सन्मान करा. आनंदजी जाधव साहेब यांचा सन्मान होत आहे. त्यानंतर पुढील सन्मान आहे वडोदराचे अध्यक्ष सिद्धार्थजी जाधव यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. मी श्रीनाथ साहेबांना विनंती करतो की आपल्या शिवाचे आपण सिद्धार्थ जाधव यांचा सन्मान करा. त्यानंतर या ठिकाणी ज्यांनी वंचितच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे सन्मान्य सखारामजी जाधव यांना देखील विनंती आहे की आपण मोठ्या मंचावर घ्या. सखारामजी जाधव तर आपण सन्मान करून मंचावर द्यायचा आहे. संतोषजी भोसले जिल्हा संयोजक यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. विनंती करतो की आपण सन्मान करण्यासाठी पुढे येत आहे. संतोषजी भोसले यांचा सन्मान पंचेचाळीस आपण आपल्या शिवाचे करा. नाना कोळे यांच्या सन्मान या नाना कोळे सखारामजी जाधव आपण मोठ्या मंचावर घ्या. नाना मोरे यांचा सत्कार आहे. मी विनंती करतो आपल्या विजय साहेबांनी आपल्या शिवाचे आपण नाना मोरे यांचा सत्कार आरोग्य नाना मोरे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. श्याम मोदी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. श्याम मोदी यांचा सन्मान करण्याची विनंती मी पंचायत साहेब आपण करतो की आपण श्याम मोदी यांचा आपण सन्मान करूया. प्रभावशाली असं व्यक्ती करतो आपण सन्मान आहे. संजय तांबे आपण इथे बोलूया. शेवटचा सन्मान संजय तांबे यांच्या ठिकाणी होत आहे आणि संजय तांबे यांचा सन्मान मी विजय पवार आपण विनंती करतो की आपल्या शिवासे आपण संजय तांबे यांच्या ठिकाणी सन्मान करतो. विजय पवार संजय तांबे यांच्या ठिकाणी सन्मान करतो. विनोदी चव्हाण जे ओबीसी समाजाचा नेतृत्व करतात विनोदी चव्हाण या विनंतीची आपण घ्या. कार्यक्रम आपला उशीर झाला असल्यामुळे मोठा सहकार्य करा. सर्व महिला आपण एकत्रितपणे येऊन हा सन्मान स्वीकारायचा आहे. सिद्दीकभाई खान यांना देखील विनंती की आपण देखील मंचावर द्यायचं. सिद्दीकभाई खान या सगळ्या महिला सन्मान्य सभासाहेब आपणास विनंती आहे की आपण सर्व नारी शक्तीचा सर्व सावित्रीच्या रमाईच्या लेखीचा आपण या ठिकाणी सन्मान करूया. शक्तीचा सन्मान होत आहे. त्यावेळी या ठिकाणी सिद्दीकभाई खान यांची सुद्धा उपस्थित आहे. त्यांचा देखील सन्मान आपण सिद्दीकभाई खान यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. सर्वांनी सिद्दीकभाई खान यांचा पण सन्मान करूया. सिद्दीकभाई यादव आजी यांच्या बरोबर नेहमी असणारे त्यांचे पाठीराखे त्यांचे सहकारी त्यांचे बंधू त्यांची सावली सिद्दीकभाई खान यांचा सन्मान होता आहे. आपल्या पहाडी गावामध्ये त्यांचं सूत्रसंचालन आपले आहे जे संविधान सन्मान समितीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोलाचं काम करतात. ते आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक चैतन्य खिराडकर मी विनंती करतो की यांचा प्रोत्साहन सन्मान आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निरीक्षक सुजित सपकाळ यांनी यांचा प्रोत्साहन सन्मान करावा. आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी यामध्ये लगेच आपण एक गोष्ट सांगायला त्यांनी खरं आपल्याला प्रशिक्षण देण्यासाठी खरं तर माध्यम जे आहे समाज माध्यम प्रसार माध्यम जे आहे ते फार महत्वाचं आहे आणि यासाठी आपल्याला सहकार्य करणारे जिथून येणारे संपादक शक्तीभाई तांबे आपल्याला विनंती आहे की आपण मंचावर द्यायचा आहे. मला शक्तीभाई तांबे साधीभाई काजी यांच्या नियुक्तीच्या वेळेस सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांच्या गेलेल्या गेले शक्तीभाई तांबे आपण मंचावर घ्या. यानंतर मंदिर आपण मंचावर घ्या. कोकण समाजाचे
निवृत्त क्रीडापटूंच्या मदत सरावाची विनंती करते माझ्या घ्यायचा शेखीबाई तांबेचा सत्कार मी विनंती करतो. साहेब आपण आपल्या शेवट घे शेखीबाई तांबे मदत सराचा सत्कार करून घ्या. त्यावर आमचे तांबे साहेब तुम्ही पण या एकत्रितपणे आपण सत्कार करूया. आपले सर्व पत्रकार बांधव मीडिया प्रतिनिधी माझ्याकडे उपस्थित आहेत. मान्यवरांचा सन्मान सोहळा स्वागत समारंभ आहे तो आपण या ठिकाणी संपन्न केला आहे. आता प्रश्न पडलेला असेल की सर्व माहिती बसणारे लोक आहेत त्यांचा सन्मान करा. सर्व बसलेले लोक आहेत हे सुद्धा आपापल्या क्षेत्रामध्ये फार मोठी योगदान देणारे लोक आहेत. तुमच्याशिवाय कोणती चळवळ कुठल्याही सामाजिक सांस्कृतिक कार्य पुढे जाऊ शकत नाही. तेव्हा आपलं असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तेव्हा आपण आपल्या घरात वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेला आहात. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा जो गाणा आहे ही चळवळ आहे पुढे जाणार आहे. तेव्हा एका स्वतःसाठी जोरदार करायचा तुम्हाला सगळ्यांना तुम्ही आम्ही वेगळे नाही परंतु तुमचा आणि आमच्या नात्याच्या त्यातून आहे आणि पुढे जाऊन आपल्याला हातात हात घालून ही चळवळ घेऊन जायचं आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण करायचं आहे. मधुपती मर्चेंटे साहेब त्यावर मागणी साहेब सन्मान्य मधुपती मर्चेंटे साहेबांचा सत्कार करा. साधू आहे साधू आपल्या शुभास्ते सन्मान्य मर्चेंटे साहेब याचा सत्कार करा. कादर माडे सर्वप्रथम मधुपती मर्चेंटे याचा सत्कार करा. त्यानंतर सामान्य कादर माडे यांचा देखील सन्मान होईल. माडी साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी होत आहे. मर्चेंटे साहेब वेगळ्या आपल्यासाठी व्यवस्था आहे असं नसवायचं आहे. आपण सामान्य माडी साहेबांचा देखील सन्मान होत आहे. फैजी माफकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. फैजी माफकर यांचं देखील या ठिकाणी स्वागत होईल. साधीबाई काझी यांच्या शुभास्ते फैजी माफकर यांचा देखील सन्मान अध्यक्षांच्या शुभास्ते होतोय. धन्यवाद. मला वाटतं सर्वांचा या ठिकाणी मान सन्मान स्वागत झालेला आहे. ज्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्या तरुण सिनेदारांनी या कार्यकर्त्यांनी या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलंय त्यांचे सुरेश मोहिते असतील सुरेश तांबे असतील असे सगळे आमचे सहकारी या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हाला काय आता हा कार्यक्रम मेळावा नवीन करण्याचा उद्देश म्हणजे 15 सप्टेंबर 2025 रोजी या उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची नवीन कमिटी जाहीर राजसाहेब केल्यानंतर नवव्या महिन्याभरात हा मेळावा नांदेडच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा निरीक्षक डॉक्टर सुशील चव्हाण यांनी रात्रीला आयोजित आणि त्यांनी उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांनी बोलवलं होतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात झाल्यानंतर साधीबाईंनी एक चर्चा मांडला की हा राष्ट्रीय मंडळ खेळ विभाग त्याच्या हरितालिकामध्ये आपण चांगल्या प्रकारचं पुन्हा एकदा वंचित बहुजनांचं काम सुरू करूया. त्याचा भाग म्हणून त्यांनी खेळ चालवले गेली 15 दिवस सतत लोकांनी संपर्क जाऊन गावाड्याचं फिरून लोकांना तयार केलेला आहे आणि आज त्यांचा पक्षी प्रतिनिधित्व घेत आहे. महत्वाची गोष्ट डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व या गेली 6 वर्षात आपण बघतोय की लोकसभा विधानसभेला जे आपल्याला भारतातील बाळासाहेब बहुजनांच्या माध्यमातून मिळत आहे तो एक आपल्या पक्षाचा एक उत्कर्ष आपण म्हणूया आणि त्याप्रमाणे ही उत्तर रत्नागिरी नवीन कमिटी आली आहे. या नवीन कमिटीचा पण हा उद्देश आहे की जास्तीत जास्त हा पक्ष या जिल्ह्यामध्ये कसा उभा आहे आणि जास्तीत जास्त आपण कसे प्रयत्न करून आपल्या जिल्हा आपण उभा करू हा उद्देश आहे. आणि या उद्देशाच्या माध्यमातून आज या खेळ तालुक्यामध्ये दापोली मंडळगड खेळ आणि विभाग या जिल्ह्यातून लोक इतर पक्षांना आज प्रवेश करणार आहे त्यांचं मी स्वागत करतो. काही वेळा त्यांच्या पक्षावर तर मी जास्त वेळ घेणार नाही. तर जिल्ह्याच्या वतीने जे काही आदेश असतील किंवा देखील आपल्याला मिळालं त्याप्रमाणे या जिल्ह्याचं काम
आधी साधीबाईच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. धन्यवाद. जिल्ह्याची त्यानंतर साधीबाई काजी यांनी पूर्ण जिल्हाभर गावापासून वाडी वस्तीमध्ये मोहल्ल्यांमध्ये जाऊन आपली विचार करा आपल्या पक्षाची जबाबदारी आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला. लोक एकवटलेले आहेत, लोक साधीबाईच्यावरती विश्वास ठेवत आहेत, बाळासाहेबांच्या विचारावरती विश्वास ठेवत आहेत आणि लोक आता आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी असंख्य लोकांचा पक्ष प्रवेश होणार आहे. मात्र त्याचे एक प्रातिनिधिक आपण नावं त्यानंतर आपल्याला वेळ कमी आहे त्यावर ज्या लोकांचा पक्ष प्रवेश होणार आहे त्याचा वेळ नावले आहे. आपण अधिक वेळ न करता लगेच गतीने पुढे येत आहे. आपल्या मान्यवरांच्या शुभार्थी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पक्ष प्रवेश दिला जाईल. हे या ठिकाणी नावले आहे. कृपया आपण लगेच मंचावर येत आहे. ज्या लोकांचा पक्ष प्रवेश होणार आहे त्याचा मी नावले होते. सन्मान्य संतोषी कापसे आपण मंचावर घ्या. आपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभार्थी पक्ष प्रवेश होणार आहे. सन्मान्य उत्तमजी गौतमजी कांबळे, सन्मान्य साधीबाई, सन्मान्य विद्यार्थी सभा, सन्मान्य लहारे साहेब, सन्मान्य काका जोशी, सन्मान्य सर्व पदाधिकारी मान्यवर संतोषी कापसे यांच्या या ठिकाणी पक्ष प्रवेश होत आहे. त्यानंतर पुढील नाव आहे विजय पवार. विजयजी पवार आपण इथे मंचावर येत आहे. संतोषी कापसे आपण बोलूया. आपण थोडासा वेळ द्या याने आपण बोलूया. विजय पवार, प्रकाशजी जाधव, सुराजी तांबे, विशाल तांबे, सुरेश तांबे, विशाल तांबे, केवळ सोनवणे, अशोक सपकाळ, गौतम मंचुले, आदर्श कापसे, भारत तांबे, सुरेंद्र कापसे, सुरेश सपकाळ, नरेश जाधव, DR जाधव, अनिकेत जाधव, आदित्य पवार, सिद्धार्थ जाधव, नंदू शिर्के, जयेश मोरे, संजय मोरे, मयूरी जाधव, मंगेश जाधव, अनिल जाधव, सुरेश जाधव, सुनील मोहिते, उज्ज्वला जाधव, गौतम मंचले, सुभाष मोरे, मी या कार्यक्रमाच्या यादीमध्ये केले आहे. तरेजी मोहिते, संतोष कदम, वैभव कदम, सौरभ कदम, मी त्याच्या कार्यक्रमाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्या विनंती आपण लक्षात घ्या. आपल्या सर्वांचा पक्ष प्रवेश विश्वास ठेवून या ठिकाणी शुभम मोहिते आपल्या ठिकाणी नाचावल्या. तेजस तांबे आपण ठिकाणी नाचावल्या. आपल्या ठिकाणी प्रवेश करायला सन्मान्य जिल्हा निरीक्षक सुशील सरपंच आहेत सेवा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अपक्ष प्रवेश होत आहे. सर्व आपले श्रीराम संजय बाळासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर जिल्हाध्यक्ष सन्मान्य साधीबाई काजी यांच्या कर्तृत्वावर येथे विचारावरती विश्वास ठेवून या ठिकाणी पक्ष प्रवेश करत आहे. अशा पद्धतीने पक्ष प्रवेश झालेला आहे. मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अशा पद्धतीने हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आभार देखील. वंचित बहुजन आघाडीचा मी मनोरंजनासाठी निमंत्रित करतोय. आम्हा सर्वांचं मार्गदर्शक सन्माननीय कपिल साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण सर्वांची मनोरंजन आपल्याकडे आहे. आपण वेळेची मर्यादा लक्षात ठेवून त्या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. सन्माननीय जिल्हा सचिव कपिल साहेब हे आपल्याकडे कस्टडी करणार नाहीये, परंतु आज जो वंचित बहुजन आघाडीचा मेळावा आपण सगळ्यांनी घेतलेला आहे.
काही कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला आपण चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्याला हा कार्यक्रम एवढ्या वेळेस थांबवायचा नाही आहे. तर या खेड तालुक्यामध्ये दापोली विधानसभामध्ये एक विरोधी पक्ष असा हा मजबूत कार्यक्रम आपल्याला इथे राबवायचा आहे. ते सत्ताधारी पक्ष आहेत, ते सत्ताधारी पक्ष आहेत, विरोधी पक्ष आहेत, हे सगळे विकले गेलेले आहेत. त्यांनी कुठल्या प्रकारचं काम करत नाही, कुठल्या प्रकारच्या ठरावावरती बोलत नाही. हा अन्याय अत्याचार वाढलेले आहेत आणि या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कुठल्या पक्ष जर काम करत असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीशिवाय आपल्याला पर्याय नाही. सर्व मागासवर्गीय ओबीसी समाज या सगळ्या माझी विनंती आहे संघटक म्हणून आणि या जिल्ह्याचं संघटक म्हणून की आपण सर्वांनी या पक्षामध्ये सामील व्हायचं आहे आणि सामील होऊन आपण सगळ्यांनी या पक्षाची जबाबदारी खात्यावर घेऊन आपल्याला मोठ्या प्रमाणावर हा पक्ष उभा करायचा आहे. आणि हा एक विरोधी पक्ष म्हणून या केंद्र दापोली मतदार या काही जिल्ह्यामध्ये आज सर्व लोक कुठल्याही प्रकारचं सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांना नामशेष करून टाकलेलं आहे आणि ते परत आपल्या सरकार उभं करायचं आहे. तेव्हा मी सगळ्यांना विनंती करतो की आपण तिथंच एवढंच थांबायचं नाही तर प्रत्येकाने आपली जबाबदारी घेतली पाहिजे. आपली जबाबदारी ओळखून पुढे जायला पाहिजे. बघा महाराष्ट्रामध्ये सूर्यवंशी यांचा निकाल पोलिसांवरती कारवाई करून दाखवते आणि अन्यायाला वाचा म्हणून दाखवते. असा निर्णय एकही आपल्याला मिळणार नाही. तरी माझी सर्व समाजाला वंचित शोषित पीडित सगळ्या समाजाला विनंती आहे की आपण बाळासाहेबांच्या पाठीमागे कमी उभं राहून बाळासाहेबांच्या मृत्यू करा एवढ्या प्रकारची सूचना करतो, विनंती करतो आणि तिथे थांबतो. त्यामुळे विरोधी चव्हाण यांचा माझी सन्मान आवडला राहिला आहे. विरोधी चव्हाण आपण म्हटलं होतं माझी नामांकन मात्र आपण बाहेर केला होता. वाटलं मी विनंती करतो की संध्याकाळी आपल्या शुभास्ते आपण विरोधी चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. ओबीसी वर्गाचं ते प्रतिनिधित्व करतात आणि बाहेरचे आमचे कार्यकर्ते आमचे शिलेदार जे आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण आतमध्ये येऊन बसा. बाहेरचे आपले कार्यकर्ते जे आहेत त्यांना विनंती आहे की आपण आतमध्ये या. सन्मान विरोधी चव्हाण ओबीसी सन्मान आहे. गेल्या अनेक वर्षापासून भारतीय बहुजन महासंघाचं आपण काम करत होतो आणि आता आपण वंचित बहुजन आघाडी या पक्षाचं खूप जोमाने काम आपण करत आहोत आणि याच्यापुढे करा असे अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे हा पक्ष या पक्षाचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कशा पद्धतीने काम करतात हे सर्वांना ज्ञात आहे. या पक्षामध्ये कुठल्या पद्धतीची सेटलमेंट होत नाही हे प्रथम सर्वांनी लक्षात ठेवा. का तो सेटलमेंट करतो तो पक्षाच्या बाहेर जातो. म्हणून मला सर्वांना विनंती आहे, सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण वैयक्तिक कोणाकडून सेटलमेंट कुठल्याही पद्धतीने सेटलमेंट करू नये. हा पक्षाचा प्रोटोकॉल आहे. मी वेळावर जास्त बोलत नाही परंतु सर्वांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आपण हा पक्ष चालवत आहे. निवड केवळ एक जातीपुरता हा पक्ष मागे नाही तर आपल्या जाती समाजाचा हा पक्ष आहे आणि या अशा मेळाव्याला आणि संपूर्ण आपल्या जिल्हा कमिटीला माझ्या वतीनं मी शुभेच्छा देतो. परंतु एक चांगलं प्रमाणे काम करून आपण महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कसं काम चालू असतं हे आपण महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे. म्हणजे महाराष्ट्र आपल्याला किंवा आपल्या कोकणामध्ये महाराष्ट्राचा वाडा जास्त लागेल अशा पद्धतीने आपण सर्वांनी हाताहात करून काम करूया. इथे सांगतो जय शिवराय जय. सन्माननीय विचारमंच, आज जो कार्यक्रम आयोजित केला आपल्या लाडक्या नेत्याच्या पक्षप्रवेशानंतर मेळाव्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या सर्वांना धन्यवाद देतो. विचार सर्वांच्या आदर सत्कार व्यक्त करून मी फक्त 2 शब्दामध्ये बोलतो. महाराज ने यहाँ पर प्रसन्न कर सकते हम काटे कमी करते यहाँ नहीं बाबासाहेबांनी हा जो पक्ष आपल्याला दिला आहे, बाबासाहेब नेतृत्व करत आहे, तो सर्व महाराष्ट्राचा वंचितांचा करायचा अरे बाप नाही वर्गाचा प्रतिनिधित्व दलितांचा आदिवासींचा महिलांचा अल्पसंख्याकांचा अशा हिताचा विचार करणारा पक्ष आहे आणि त्या पक्षाची आज आपण साधी काही खात्यावर केलेली आहे.
जिल्हा उत्तर विभाग त्यांचा मार्गदर्शन मिळावा. नुकतेच उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष पद मिळालेले आणि सन्माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना सन्मानित करून आपल्या उत्तर विभागाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना इकडे यावं म्हणून त्यांना त्यांनी नेमणूक केलेली आहे आपल्या सर्वांच्या वतीनं. त्याचप्रमाणे आमच्या रत्नागिरी जिल्हा दक्षिणच्या वतीनं मी त्यांचं अधिकाधिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित असणारे आपल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा आणि कर्नाटक राज्याचे निरीक्षक माननीय डॉक्टर सपकाळ साहेब हे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आलेले असून आपल्या सर्वांच्या वतीनं एकदा जोरदार टाळ्या त्यांचं आपण सर्वांनी स्वागत करूया. त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर आलेले सन्माननीय अरविंद पवार साहेब, त्याचबरोबर विचार मंचावर असणारे सर्व आजपर्यंत पक्षाचे एकनिष्ठ राहणार आहे. त्याचबरोबर आपण सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, धन्यवाद देतो. कारण मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला काम करत असताना मला वाटतं उत्तर आणि दक्षिण हा भाग विचार घेताना माननीय सादिक भाई काजी यांच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा यांचे सर्व कार्यालय रत्नागिरीमध्ये असल्यामुळे आपल्याला उत्तर आणि दक्षिण असे न करताना पूर्ण 9 तालुक्याचं विभाजन न करता आपण त्या तालुक्यामध्ये ज्या काही आपल्या आपण आता संविधानाची उद्देशिका वाचली त्या उद्देशिकाच्या प्रमाणे आपण जर संदर्भाचा विचार केला तर ज्या ठिकाणी आपल्या ज्या गोष्टी बाकी आहेत सर्व वंचितांचा घटक जिथे जिथे ज्या सुखसोयीनं आपला वंचित राहिलेला असेल त्या संदर्भात आपल्याला एकत्रितपणानं काम करायचं आहे. सादिकबाईंना मी असं जाहीर आपल्या वतीनं आमच्या रत्नागिरी जिल्हा दक्षिणच्या वतीनं असं आवाहन करतो की ज्या ठिकाणी वंचितच्या ठिकाणी जिथे जिथे आपली वस्ती वाढी जिथे प्रगती झाली नसेल त्या ठिकाणी आपण नक्कीच त्यांच्या पाठीशी राहू असं मी आपल्या सर्वांच्या मी ग्वाही देतो की आपण त्यांना पुरेपूरपणे मार्गदर्शन करून त्या पद्धतीनं आपण एकत्र राहू. आणि याच्यासाठी तुम्ही जे सर्वजण एकत्र आहे त्या एकत्र असल्यामुळे आम्हाला काम करत असताना नक्कीच त्याचा फायदा होईल. मी आपल्या सर्वांना असं विनंती करतो की 9 जिल्ह्याच्या वतीनं 9 तालुक्यातील 9 गावं आपण दत्तक घ्यायचे आणि ती दत्तक घेतल्यानंतर त्यांच्या सुखसोयी कुठपर्यंत पोहोचल्या आणि त्या काम पोहोचल्या याचा आपल्याला मान्य कलेक्टर साहेब सगळ्यांना प्रश्न विचारायचे आणि ज्या ठिकाणी ज्या सोयी सवलती नसेल मिळाल्या त्या काम मिळाल्या त्याचा नक्की आपण सर्वजण पाठीशी असल्यामुळे आम्ही जाहीरपणाने तिथे जाऊन आपण त्याला प्रश्न विचारू की तुम्ही सुखसवलतीपासून या सोयीपासून त्या का वंचित ठेवलेला आहे आणि त्या मिळाल्या नसतील तर तुम्ही आम्हाला त्याची कल्पना सर्टिफिकेटच्या माध्यमातून किंवा आम्हाला सल्ला दिली तर नक्की आपण ते प्रश्न नक्की मांडू. त्याचबरोबर आपण या ठिकाणी असे मी माहिती देतो की आपण सर्वजण एकदम उत्स्फूर्तपणानं जर खरा वंचितचा अर्थ आहे तर आपण दक्षिणेला दाखवून दिला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. इथे सांगतो जय भीम जय. धन्यवाद सन्माननीय गौतम गोरे साहेब. सर्व महापुरुषांच्या समोर नमस्कार होतो आणि विचार मंचावरती समोर माझ्या बांधवांना माझा नमस्कार. मी सादिकबाईंना बघू शकतो चांगला कार्यक्रम उभारला आपण या कोकण दौरा असाच 3 दिवस करावा. इथून आपण सिंधुदुर्गामध्ये जाऊन हा वरती समाज संघटित कसा करावा तुमच्यापासून आजपासून फ्री आहे. पण मी माझ्या समाज बांधवांना आलेला आहे सांगू इच्छितो हे प्रस्ताव इच्छितो संविधान संपवायसाठी निघालेला आहे आणि संविधान वाचवायसाठी घरात सोडून देण्यापेक्षा रस्त्यावर म्हणून लढून करूया एवढंच म्हणतो. असे व्यक्तिमत्व सन्मान्य अरविंदजी लोहारे साहेब जे प्रवक्ते आहेत त्याला विनंती की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं जाते. सन्मान्य अरविंदजी लोहारे साहेब. सर्व महानायिका यांना विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे प्रतिपक्षे आणि अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झालेला आहे. आम्ही शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो. विचार मंचावर आमचे मित्र आणि आणि त्यांचा जिल्हाध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडी झालेला आहे झालेला आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांसाठी शुभेच्छा देतो. तर वंचित बहुजन आघाडीचा अनेक जगात प्रस्तावित पक्ष आहेत आणि आपण बघतोय 2021 पासून आपल्या वंचित बहुजन आघाडीचा हा करार निर्माण झालेला आहे.
नियोजित कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय क्रांतिकारी काजी आणि या व्यासपीठावर सन्माननीय सर्व जिल्ह्याचे निरीक्षक या कामगिरीचे सन्माननीय सभा अधिपती पदाधिकारी सन्माननीय व्यासपीठ सन्माननीय सभासद या ठिकाणी माझ्या नाव होते झाल्यानंतर मी गेल्या 2-3 वर्षापूर्वी खेड तालुका अर्केचा तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करत होतो. परंतु या ठिकाणी काम करत असताना आपल्याच पक्षाचे काही लोक काही अडचणी निर्माण केल्या आणि अशा अडचणी निर्माण करण्यापासून आपण थोडंसं दूर आहोत. म्हणून मी गेल्या 2 महिन्यापूर्वी माझा अध्यक्षपदाचा आणि एएससी सभासदाचा मी या ठिकाणी रिझाईन केला आणि रिझाईन केल्यानंतर या ठिकाणी सर्व तालुक्यामध्ये असे प्रवास सगळ्यांना मागणी समजतील. परंतु माझे ज्येष्ठ सहकारी सामान्य प्रकारचे दाखवलं याला मोबाईल फोन केला की साध्या तुम्ही नाराज नका आपण या ठिकाणी एक चांगला पर्याय निवडू आणि ते करत असताना मुंबई सोडून या ठिकाणी 15 दिवस या माझ्या या पक्षप्रवेशाचे खरे शिल्पकार प्रकाश जाधव आणि सुरेश तांबे आहेत त्या अगदी मला सांगण्याचा आणि त्यांनी या ठिकाणी आनंद प्रवृत्त केलं किंवा प्रवृत्त केलं ते सन्माननीय या दोन्ही व्यक्तींचा माझ्या फार मोठे उपकार आहे. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं बाळासाहेब आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सुजात दादा आगे बढ़ो. आणि विशेष म्हणजे आज फक्त 7 करायचं मला पण पुढच्या वेळेला त्याचे 700 करायचे पाहिजे ते बाहेर विनंती केले कारण पुरुषांचा किंवा बाहेरचा चौदा पुरुष आज दिसतात उद्या माहिती नाही पण महिला घरातली महिला सांभाळते पुरुषांनी कमवून आहे वेळेवर ते बरोबर मॅनेज करता महिला चालवते पण पुरुष जास्त माहिती आहे का आज इथे तर त्यांच्या असतं पुरुषांचं त्याच्यामुळं तिथं उभं सर्व सामान्यांना मी वेळेला आग्रह करतो का माहिती आहे का तर तुम्ही इतक्या वेळ तर असतात आंबोली म्हटलं आहे त्याच्या काळात सारी आधी साहेब आहे तेव्हा त्याला सारी काहीतरी प्रयत्न आहेत की तुम्हाला प्रमाणे देशून आलेलं आहे आणि तुम्ही एवढं त्याबद्दल मी उपस्थित समाजाचं आभार मानतोय. आता तुम्ही म्हणाल पक्षामध्ये अनेक लोकांनी प्रवेश केला पक्ष प्रवेश करण्याचं कारण काय जसं आता प्रकाशी अल्पेचे यांनी आता त्याच्याबरोबर सांगितलं की मी पक्षामध्ये काय येतोय कारण त्यांचा नेता दिल्लीमध्ये असताना देखील आज आमचा नेता फक्त भारतभर आहे त्या नेत्याचे विचारांचा प्रश्न कुठे झाले असे अनेक लोक आहेत प्रत्येक भाषामध्ये काम करतात तुम्ही लोक पण जेव्हा आम्ही एका पक्षाने धुरा घेतो तेव्हा त्या पक्षाचा स्वाभिमान एक दिसता आपल्या हृदयात असली पाहिजे. तेव्हा मी आज तिथे आहे मी बोलतोय आता इलेक्शन जवळ आलेले आहे बरोबर ना इलेक्शन जवळ आलेले आहे तर त्यांनी ज्यांनी पक्ष प्रवेश केला आहे त्यांनी आजपासून कामाला सुरुवात करा. जिल्हा परिषद पंचायत समिती इथं आपले उमेदवार केले पाहिजेत याची काळजी तुम्हाला नाही घ्यायची ते कसे कुठे येतील ते तुम्ही बघायचं आहे आणि अधिक काही काळजीला तुम्ही सगळं सहकार्य करायचं आहे. एक लक्षात ठेवायचं थोडी शिस्त बाकी शिस्त सोडू नका त्याचं ते आले मला बोलू मी अशा करत असावं ते काय होतं ते नाव आपण म्हणतोय ठीक आहे मी आज तुम्ही देऊ शकतो तर मी काय नाही पण मला जर तुम्ही गावाला त्यावेळेस माझे नाही मागा तर काय होईल तुम्ही मला असे असं करू नका शिस्त नाही करा काही नाही करा आणि वेळेचं भान ठेवा बघितलं मी आलो तो बाहेर टाकला होता त्याचं आपल्या दोन्ही बाहेर येतोय मी टायमिंग मध्ये होतो ते आपल्या नेते झाले जिल्हाध्यक्षपदी यांची नोटीस नियुक्ती झालेली आहे. त्या तांबे मॅडम यांचा सन्मान आणि सभासद आपण आपल्या शुभारंभ करायचा आहे. मंडळ बघा 2:30 वाजलेले आहेत त्यामुळे आपण थोडंसं वेळेचं देखील भान ठेवूया. सप्तासाहेब म्हटल्याप्रमाणे भान ठेवूया. यानंतर वाघे आणि काकुळी या कार्यक्रमाकडे यायचं आहे. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकरांचा
आता तरी सचिव पद या ठिकाणी स्वीकारलेला आहे. आणि आपल्या सर्वांना ज्ञात असेल की आता मागील जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये सुनील यादव यांनी ती निवडणूक लढवली होती ही सुद्धा गोष्ट आपल्या सर्वांना ज्ञात असावी. हे ज्या माणसानं आपल्या जीवनामध्ये हा सामाजिक सांस्कृतिक कार्यासाठी दिलेला आहे, विविध पक्षांची विविध सामाजिक संस्थांची पदं भूषवली, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा दिला आणि आज देखील ते आपल्या कार्याशी तितकेच कटिबद्ध आहेत. आणि म्हणून त्यांच्या एकंदरीत कार्यप्रणालीवरती, त्यांच्या कर्तृत्वावरती, त्यांच्या विचारधारेवरती विश्वास करून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना जिल्हाध्यक्षपद बहाल केलेलं आहे. आणि जेव्हापासून त्यांना जिल्हाध्यक्षपद बहाल झाले तेव्हापासून त्यांनी पायाला चाक लावून ते भूमीसाठी फिरत आहेत आणि ते लोकांपर्यंत संपर्क करतायत आणि आपला पक्ष आपली चळवळ कशी वाढेल यासाठी ते अतिशय अंतःकरणातून कार्य करत आहेत. कारण आज त्यांचं मनोगत आणि त्यांचं जे आव्हान आहे आपल्याप्रती ते तितकंच महत्वाचं आहे. सादिकभाई काझी हे नाव या जिल्ह्याला परिचित आहे, मात्र त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आपल्या हातात घेतलाय आणि हा झेंडा अधिक उंचावेल कसा, ही सर्व अधिक गतिमान होईल कशी आणि याच्यातून आपला पक्ष विचारधारा आणि त्या समाजाला विशेषतः बहुजन समाजाला आपण कसं न्याय देऊ शकू यासाठी सादिकभाई काझी यांचे या पुढचे जे योगदान आहे त्यांचं जे काय आहे त्याच्यासाठी महत्वपूर्ण असेल. आणि म्हणून अधिक विलंब न करता आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जय शिवराय. भारताचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरजी आणि आमचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकरजी, युवा सुद्धा सुजात दादाजी आणि हा पक्ष प्रवेश या कार्यक्रमाचे प्रमुख मी जरी असलो तरी माझे वरचे पूर्वकाळामध्ये माझे निरीक्षक डॉक्टर सुशील साहेब, त्यांच्याबरोबर आलेले अरविंद जोहार साहेब आणि मला या पदावर बघण्यासाठी खूप उत्साह ठेवणारे माझे मित्र, माझे मार्गदर्शक, माझे सुदर्शन सत्पालजी, माझे पीजी कमरे, बालाराम कमरे, आमचे महासचिव राजेश मचंडेजी, यांच्या सगळ्यांच्या माझ्यासाठी खूप मोठ्या होतात म्हणून मी आवडतो. आणि माझी आता बहीण आताच रश्मी तांबे ज्यांना मी आता या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपद दिले गेलेलं आहे. संतोष आमचे आता माझ्याकडे मी आता एक नाव घेतलं करतोय इथे तालुकाध्यक्ष या खेड तालुक्याचे या नावाने त्यांचं नाव नक्की करत आणि त्यांचे सर्व सहकारी प्रकाशजी जाधव साहेब गेले अनेक 15 दिवस मी त्यांच्यासोबत कधी मला ते ओरड केली 2-3 तिथं ओरड केली यावेळेस जातो न्यायासोबत बसायचो चर्चा करायचो. या माणसाला आपण जे काय करतो ते आमचे मुख्यालय समेशवाले त्यांच्या सुद्धा चौकमतारी यांचं नाव असावं. तर मी या खेड तालुक्यामध्ये माझ्या मुस्लिम समाजाचा एक महासचिव पद त्यांना मी बोललेलं आहे त्यांना प्रवत करतील आणि आज ते फक्त त्याच्यात मी एक तालुकाध्यक्ष म्हणून मी नाव करतोय. आणि माझ्याबरोबर सर्व आमचे युवक आलेले सुरज कांबे, सुरज बरेचसे त्यांचे मित्र भाऊ रात्री एक 2 वाजेपर्यंत मी वाडीवाडीमध्ये फिरलो. त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ सर्व वर्ग घेतले. आजची ही मीटिंग, आजची ही सभा कुठली शर्यतीची नाही. आजची सभा माझे बाबासाहेब आंबेडकर आणि माझे प्रकाशजी आंबेडकरांच्या विचारांची सभा. मी अनेक वर्षांमध्ये काम केला, अनेक नेते होते, पण मी पहिल्यांदा या देशाला
समजणारा नेता, अभ्यासू नेता, युवकांची चळवळीचा नेता, आंदोलनाच्या अर्थाला समजणारा नेता आणि सर्व धर्मसमभाव या समाजाला घेऊन जाणारा नेता तो कुठला नेता असेल तर पात्राचे मला त्याच्याबरोबर काम करायला खूप बरं वाटतं. कारण काय माझ्याकडे पण ती चळवळ, मी एका जागेवर कधी काम करतो आणि समाजामध्ये एकोपा असावा त्याच्यामध्ये काय रोपच नाही. प्रत्येक जातीमध्ये एकोपा नसावा, बोलत चुकीच प्रत्येक जातीमध्ये एकोपा असावा आणि त्या जातीमध्ये एकोपा जर असेल तर त्या जातीचा भविष्य चांगला असतो. कधीही तुम्ही बघा एका समाजामध्ये जर अनेक संघटना निर्माण होतात, त्या संघटनेच्या वतीने जे समाजाची वाटणी होते आणि त्या वाटणीनंतर त्या समाजाचा कधी चांगला होत नाही, कधी उद्भव होत नाही, त्याची पिढी बर्बाद होत नाही. माझे बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या या इतिहास नसला, या संविधानामध्ये प्रत्येक जाती जे असंघटित होते त्यांना संघटित केलं आणि संघटित करून त्याला दिशा दिली. असे घराणे मध्ये प्रकाश आंबेडकर साहेब आले आणि त्यांनी पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला. पक्षामध्ये काम केला मी मान्य करतो, पण बापूला ज्या ज्या पक्षामध्ये काम केलं आहे त्यांच्या सगळ्या चांगल्या गोष्टी घेऊन आलो. आज त्या सगळ्या गुण माझे प्रकाश आंबेडकर साहेबांना आणि माझ्या या सर्व समाजाला, सर्व धर्म समाजाला चांगला माझ्याकडे न्याय मिळेल आणि चांगला विकास मिळेल. आणखी काही तुम्हाला जास्त बोलू शकत नाही हे माझी भावना आहे. आज आपल्याला पूर्ण रत्नागिरी जिल्ह्याबद्दल आपल्याकडे रोजगार, आपल्याकडे एमआयडीसी खूप मोठी आहे. एमआयडीसी मध्ये असं एक राज्य आहे की एका माणसाला 4 काम, या कंपनीमध्ये 4 काम असते, दुसऱ्या कंपनीमध्ये त्या फॅक्टरीमध्ये 4 काम, म्हणजे एका कॉन्ट्रॅक्टरला कधी एका एमआयडीसी मध्ये 12 काम असतात. हे सर्व मी अभ्यास केले. ज्यावेळी मला पक्षामध्ये बोलत होते की हा विचार केला, जर मी यांच्याकडे गेलो तर मला तरी माहिती आहे की बाबा मी एखादा कुठला आंदोलन करायचा विचार केला, एखाद्या नोकरीसाठी, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरसाठी, एखाद्या आणखी काहीतरी नोकरीसाठी जर मी आंदोलन केला तर एका शब्दावर मला त्यांच्या मागा शब्द ऐकून मागा घ्यावा लागला असता. म्हणून मी त्यांची त्रास होईल कारण ह्या साहेबांचा एवढा मोठा ज्ञान, एवढी मोठी ताकद जर माझ्यासारख्या माणसाला आणि तुमच्यासारख्या लोकांना मिळाली तर ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वंचित कारण मला समाजाला कोणतरी एक नेता भेटतो. मी हिंदुस्थान लेवलमध्ये जेव्हा लिडरशिप करत होतो मान्यता भारतीय जनता सेना पण एक मुसलमान पूर्ण याच्यामध्ये 527 लोकांमध्ये एक मुसलमान होतो. पण त्या 1992 पासून 2004 पर्यंत रक्तात दिलेली शिक्षण होती, पण ते रक्तात दिलेले कामगार सुद्धा कार्यकर्त्यांच्या पाठीमध्ये कारण मी संचयला काम करणारा, संचयला घेऊन काम करणारा माणूस, मी संचय सोडून काम करत नाही. माझी जी नव्हती, मी 2004 ला एक मोठा आंदोलन केला हिंदुस्थान लेवलला, कंपनी बंद करून 6 महिने बंद करून पूर्ण काम करतो. भारतीय कामगार सेनेने एक अग्रीमेंट केला. तो अग्रीमेंट असा होता की ते निरीक्षकांना सिलेक्ट ठेवायचं होतं, पण एवढं वर्ष जेव्हा मी निरीक्षक करत होतो तेव्हा ते 5 मिनिटं रवीला जास्त सोडत नव्हते. 150 लोकांना करणार आहे. मी त्यांच्याशी चर्चा करतोय, ते मला बोलतात की आम्ही सिगारेटचं सिस्टम त्यांना सांगतोय, पण ते लोक बोलतात की याचा तुम्ही करणार नाही, तुम्हाला ज्या पद्धतीने निर्णय घेतले का तर आम्ही आमच्या अंगावर विषय घेणार. आता 150 लोकांचा विषय होता. माझे जर कामगार 150 लोक सुट्टीवर खाऊ शकतात, बसत नाही, चोरी करणं, दारू पिणं हे कायद्यामध्ये बसत नाही, नाईट शिफ्टला जाऊन कुठेतरी कोपऱ्यात झोपणं हे कायद्यामध्ये बसत नाही. तर असे अनेक माझे कामगार याच्यामध्ये होते. तर हे 150 पूर्ण 570 भरलं. म्हणून मी त्या मॅनेजमेंटशी भांडत राहिलो आणि
जर काय असं जरी बोलत राहिला तर आम्ही मान्यता पेमेंटवर अग्रीमेंट केलेलं आहे, तुला ते ऍक्सेप्टच करावं लागेल. जर तो ऍक्सेप्ट केला नाही तरी आम्ही तुम्हाला गेटच्या बाहेर 2 दिवसात बाहेर पाडतो. मी बोलतो तुम्ही 2 दिवसात कशाला काढता? मी बोलतो आपल्याला भाग घेऊ नका. माझे कामगार माझ्यासाठी जीव द्यायचे. तुम्हाला माहिती असेल तर मी त्या 2 मिनिटांमध्ये मी निर्णय घेतला आणि माझ्या कामगारांनी ऍक्सेप्ट केलं. ते कामगारांना मी गेटच्या बाहेर घेऊन आलो. 6 महिने लढलो आणि त्या मी कंपल्सरी जेव्हा सीआरएस होता त्यांचा जो मुद्दा होता तो सीआरएसचा मुद्दा मी कॅन्सल होता क्लिअरन्स मध्ये घेऊन गेलो आणि त्या कामगारांना मी पेन्शन आणि चांगला एक पैसा दिला आणि कंपनी परत केली चालू. आज ही जी काही एमआयडीसी कंपनीमध्ये जे काही रोडे एमआयडीसी जी इंडस्ट्री झाली फक्त माझ्या माहितीमुळे चालू. ते असे पडून घेऊन गेले की असं झालो की तसं झालो, फक्त हे सत्तेसाठी वाटले ते करत असतात आणि वाटले ते काय गोष्टी करतात ते धर्म असो किंवा काय असो म्हणजे काय वाटू लागलं. या कोकणच्या मातीमध्ये कुठल्याही धर्माला कुठल्याही जाती धर्माला विशेष विश्व पाडत असेल कधी सक्सेस होणार. ही माती सर्व धर्म समावेश, ही माती बाबासाहेब आंबेडकर साहेबांची, ही माती आपले शिवाजी महाराजांची. त्यामुळे ह्या मातीमध्ये कधीही अशा जातीबद्दल कोण भाषा करत असेल तर ते कधी सक्सेस होणार नाही. आणि तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही घाबरत होऊ नका. ते फक्त एक राजकीय श्रेयचा एक नारा असतो ते कुठं कारण त्या ओबीसी समाजामध्ये चालत नाही. पण त्या ओबीसी समाजाच्या माझी जी काही चर्चा होते पर्याय तुम्हाला परिचय बोलत आघाडी आहे. जर तुम्ही पुढच्या भविष्यामध्ये जर 2029-20 मध्ये जर तुम्ही आमच्याकडे उमेदवारी दिली तर 1001% तुम्हाला आम्ही इथे घेऊन देऊ. माझ्या पक्षात चालू ते पण विचार करतात की हा खरं बोलतो काय चुकीचं नाही. कारण जेव्हा मुस्लिम आणि बौद्ध समाज जेव्हा डायव्हर्शन होतो काय होतं आतापर्यंत आम्ही जिथं सत्ता असते ना आमचं मतदान तिथंच जातं, जिथं सत्ता असते तिकडेच मतदान. पण हे वंचितवाले ओबीसी वाले जे लोक आहेत ते जे काही घेतल्या फक्त त्याला एक सीट दिली की 4 सीटांच्या आरामात तिकडे जिल्ह्यामध्ये एक आपण त्याला पण निवडून आणायचं ना हे सगळं समज आम्ही त्यांना दिलेले आहे. आणि याचा फायदा आम्हाला आपला एक काहीतरी फळ भेटेल. कोणतरी फळात आम्हाला माझ्या हातात आले त्या पक्षामध्ये आणि त्या पक्षाच्या नेतृत्व जर माझ्या हातात आला त्याच्या हातात मी दिलं तर मला माहिती आहे की या पक्षाच्या जिल्ह्यामध्ये आमचा वेळ लागणार आहे. ते कर्म मी करतोय आणि हे तुम्हीही सगळ्यांनी मला या सगळ्या विचाराला माझ्या कामाला सहकार्य करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की एमआयडीसी मध्ये आज जे काय चाललेलं आहे हे मी लवकरात लवकर सगळं म्हणतो ते आणि माझ्या लोकांना माझ्या लोकांना मी न्याय मिळवून देईन. आणि तुम्ही काही घालून आपल्याकडे मी कुठल्या राजकारणामध्ये काम केलेलं नाही, प्रॅक्टिस कंपनीमध्ये काम केलेला माणूस आहे. मला सगळ्या कंपनीच्या भागीदारी आज एक बैकोशी आपण लग्न केलं आहे म्हणून त्याला कशी दिली असली तरी मला सांभाळली पाहिजे. अशा पद्धतीचे जे केमिकल कंपन्या जे आले त्यांना सांभाळणे गरजेचं आहे. पण तो बाबा आता एवढा मोठा घातक केमिकल वापरतो, एवढा मोठा तो घातक केमिकल कंपन्या चालवतो तर आम्हाला कमीत कमी आपल्या लोकांना घेऊन रोजगार तरी दे. आम्ही असं करतो ना तुला साहेब ह्या आशिया खंडमध्ये जेवढे बँड केमिकल्स आहेत बँड जे केमिकलचं नाव असे केमिकल आपल्या एवढे एमआयडीसी मध्ये तयार होतात. बँड आशिया खंडामध्ये फक्त भारताचा नाही काही कंपन्यांमध्ये स्फोट झाले, माणसं भरून गेले, ते कोण गेले, कुठे घेऊन गेले, त्यांची वयात कोण होती, कुठे दाखवून गेले काय माहिती. असे जर आपल्या जिल्ह्यामध्ये असतील तर मला सांगा की आपला हा सामान्य समाज गरीब समाज त्यांना काय होते ना. एखाद्या कंपनीमध्ये माणूस गेल्यानंतर त्याला काहीतरी सिस्टम असते पण ह्या कंपनीमध्ये एखादा 50-5 लोक गेले तरी ते कुठले गेले त्याला कुठे घेऊन गेले आजपर्यंत त्याच्या फार होता नाही. ही आम्हाला सगळे झाले आणि अशा पद्धतीने जे कोण त्यापुढे काम करत आम्हाला समोर दिसला
आणि त्या कंपनीला पण सोडणार नाही आणि त्या मालकाला पण सोडणार नाही. हे माझ्या ठाम गावात तुमच्यासमोर मानतो. अनेक प्रॉब्लेम पण माझ्या कामगार जे काय आहेत त्या सगळ्यांना मी रोजगार द्यायचा प्रयत्न नाही करणार. पण एक लक्षात घ्या, रोजगार देता काही रोजगार पण आपल्यासोबत कंटिन्यू करता येईल. कारण आपण नोकरी दिली देतो, नोकरी मिळाली तर माझी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मग तिथे काहीतरी दादा असं नाही जात. काम हे काम. मी ह्या एमआयडीसी मध्ये असा एक कार्यक्रम तयार करेन की जिल्ह्याचे स्थानिक राज्य बोलल्यानंतरच काम झाला पाहिजे अशा काळात मी ठरवायला अशी पावट पडणारच नाही. जर एमआयडीसीच्या गेटवरती वंचितच्या सहकारी किंवा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता जरी गेला तरी त्याच्या गेटवरती काम बोलून त्याचं काम द्यायला पाहिजे अशा पद्धतीचं आता तुम्ही मला एकदा सगळ्या गोष्टी करता येणार नाही. पण तुम्हाला तेवढी जागा तुम्हाला तयार करून देईल. तुम्ही एमआयडीसी मध्ये बेधडक राहा आणि बेधडक तुम्ही कामात घ्या. त्या मी तुम्हाला तयार करून द्यायचं तुम्ही करणार. आणि आज माझ्या ह्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी ते काही सत्तेवरती नाही, काही विकास होणार नाही, आपल्या आपल्या हातात नाही, पण जनतेचं काम करण्यासाठी एकदम सोपा रस्ता पाणी हे काय नाही. त्याला निवडून देतो मी काय दिला तिला कळत नाही. पण आज माझ्या लोकांना राशन दुकानामध्ये राशन मिळतो का, त्या राशनच्या दुकानात तो पूर्ण करतो का. आणि आपल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आयसीयू नाही. आपण एक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो तर 5-50,000चा खर्च होतो. तर या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये जर आयसीयू बसवलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीने 5-6,000 त्याचं काम होईल. अशा पद्धतीने योजना आता मी ह्या ठिकाणी गोष्टी बोलतोय. काही कामगारांची घटना असावं तयार करू, वाहतूक तयार करू. आता योग माझ्याकडे आलेले त्याचा मला विचार करायचा की कसं उपलब्ध करू. त्या सगळ्या गोष्टी आहेत ते काय एमआयडीसीमध्ये एकच काम नाही, अनेक काम आहेत, अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत. आणि प्रत्येक जिल्हा परिषदामध्ये एका जिल्हा परिषदांमध्ये जर आपण राशन कार्ड ते पॅन कार्ड शेअर मशीन करून तर त्याच्या घरगुती योजना असतात. तिथे जो काम करणारा माणूस असेल तर तोही महिन्याला योजना आहे. याच्यासाठी माझे शकीलभाई तांबे यांच्याकडे एक मोठी योजना आहे. तर माझ्या पक्षाच्या वतीने तेही योजना द्यायचं काम नक्कीच करेल. आणि मी आज तुम्हाला एक शब्द देतो की तुम्ही मला एक शब्द द्या, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकरची साथ सोडणार नाही. आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये त्यांच्याशी गद्दारी करणार नाही. आज जरी मी तुम्हाला पद दिले तरी कुठलाही कार्यकर्ता, कुठलाही तालुका प्रमुख असेल किंवा मी असेल, कुठल्या शाखा प्रमुख असेल, कुठला शिवसेना प्रमुख असेल, कुठला नेता असेल, साहेब आम्ही तुमच्यासोबत येतो तुम्ही आम्हाला घ्या असं कुठलाही शब्द तुम्ही वापरायचा नाही. आपली इलेक्शन स्वबळावर होईल. आपण आपल्या ताकद लागू. जरी समजा आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जरी आपली सीट जरी नाही आली येणार तर 100% तरी त्यांच्या घरी त्यांच्या कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला त्या नेत्याला असं कळेल की वंचित बहुजन आघाडीचा माणूस उभा होता म्हणून मी पडलो. एवढी ताकद तुम्ही निर्माण केली तर मी तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला इथे काम करायला काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही हे काम करा, हे निश्चित करा. काय होतो आम्ही ठरवतो आमच्याकडे काय, आमच्याकडे काय. माझी बहिणी असतात गावागावामध्ये काम करून येते, नवरा तिथेच असतो, काम नसतो. आज मी धावणपट्ट्यामध्ये माझे अनेक पोरं, कुणाला 15,000 पगार, कुणाला 10,000 पगार, कुणाला 12,000 पगार, अशा अनेक पोरं मुंबईमध्ये काम करतात. तुम्हाला तेच काम मी 20,000 देतो आणि एका घरामध्ये राहून तुम्ही काम करू शकता. आणि ते काम होईल. लोकांना गरज आहे कामगारांची आणि आपल्याला पण कामाची गरज आहे. अशा जेव्हा तुम्ही दाखवून देता ना तुम्हाला कधी नाकारणार नाही. तुम्हाला कंपनी बोलणार नाही बाबा आमच्याकडे काय नाही. पण जर समजा एखादी कंपनी जाणून बुजून करत असेल त्या कंपनीला लॉकआउट केल्याशिवाय राहणार. कारण त्यांना गरज आहे तुमचा निवडणं मला टार्गेट करायचं. ही ह्या एमआयडीसीमध्ये मोठी ताकद घेऊन आज हे काय मॅनेजमेंट या कंपनीमध्ये जे बसतात एसी मध्ये त्यांना आशीर्वाद हे सात्विक काळजी आहे त्यांनी विसरू नये. कारण
जर मी ते आंदोलन केलं करून कंपनी परत चालू केली नसती तर हे कधी ऑफिसर मॅनेजर इथे येऊन बसले त्याच्यामध्ये मेहनत माझी खूप. आणि आज ते कंपनीमध्ये 80 70 महिला त्या कंपनीमध्ये भरती करतात, माहिती पण पडत नाही आणि अशा महिलांना परमनंट जॉब मिळतो हिंदुस्थान लेवलमध्ये. त्या लेडीज लोकांना सुद्धा आपल्याला या कंपनीमध्ये कामाची मेहनत करू, कोशिश करू, त्याच्यात पण त्यांना महिलांना चान्स मिळू शकतो अशा पद्धतीचा माझ्यासमोर टार्गेट आहे. कोकोकोला कंपनी आहे, त्या कोकोकोलामध्ये काय झालंय, एकाने कोणतरी मारला तर लोकल लोकांना काय म्हणतात, मला तर वाटतं हे रचना होते राणी मी लोकल लोकांना काम मिळू नये तो असं तर मी असं करतो ते झालेलं आहे. पण माझ्या वेगळ्या पद्धतीचा प्लान चालू आहे. कोकोकोलामध्ये कोणी गेला तरी तिथे कुणाला आत घेत नाही, न्याय देत नाही, रोजगार मिळत नाही. तर माझा वेगळ्या पद्धतीचा जो माझा प्लान आहे ते मी पूर्णपणे या MIDC मध्ये या कोकोकोलामध्ये आपल्या वंचित बहुजन आघाडीला काहीतरी एक नवीन वेगळा मार्ग मिळेल जेणेकरून आपल्या लोकांना तिथे रोजगार ही चळवळ माझी सोडून माझ्या लोकांसाठी आणि तुम्हाला सर्वांना माझा एक सगळ्यांनी थोडं कमीत कमी एक 2 तास काम करा. 24 तासामध्ये तुम्ही 8 तास घरी काम करता, कंपनीत काम करता, उरलेले 4 तास 8 तास झोपायला काढत असतील. त्या एखाद्या 2-4 तास एखाद्या वाढीला जाऊन बसता, त्यांच्याशी चर्चा करा आणि आपल्या पक्षाला कसे वाढीव मिळते, आपल्या पक्षामध्ये एकजूट कशी आहे, आपल्या समाजामध्ये एकजूट कशी आहे, आपल्या पक्षामध्ये इतर समाज कसे आहेत, या सगळ्याचा विचार करून जरी केला ना 100% आपण एकजूटपणे काम करू आणि आपला पक्षाला वाढीव देऊ आणि आपल्या सरकारच्या वगैरे ताकद वाढू आणि त्यांना ह्या जिल्ह्यामध्ये आपल्या ह्या भागामध्ये मला पुढचा खासदार त्यांना ह्या जिल्ह्यामध्ये मला बघतो. कारण ते स्थायिक आहेत, त्यांचा जन्म झालेला गाव आहे. यामुळे त्या माणसाला ज्या जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जर ते तालुक्या जिल्ह्यामध्ये खासदार केल्याचे उभे राहिले तर त्या गावाचा मान त्याला सन्मान दिला त्यांना निवडून. आज मी हे सगळं स्वप्न तुमच्या समोर ठेवतो, ते स्वप्न तुमच्या समोर पण असावेत आणि माझ्या युवकांना काही करायची गरज नाही. माझ्याकडे जे काय होते तुम्हाला प्रयत्न करून मी चांगल्या पद्धतीने मदत करणारच आणि माझ्या पुरुष मंडळी आहेत त्यांना पण माझ्या युवकांच्याकडनं काही त्रास होणार नाही किंवा माझ्याबरोबर काम करता वंचितवर काम करतो माझ्याबरोबर कोणी भेटेल असं काही विचार करणार नाही. माझ्याबरोबर कोण असेल तो दारू सोडून नक्की घरी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही काय काळजी करू नका. तुमचे महाराज होते जेवढे असतील तर तुम्ही ती काळजी राहा आणि मला या पक्षाला ताकद द्या. समाज बघून तुमच्या ह्या पक्षामध्ये आणून माझ्या देवाने माझ्यासमोर थोडं केलेलं आहे आणि माझी ताकद तुम्ही सगळ्यांनी अजून वाढवा, ताकद द्या. मी एवढं बोलतो. जय हिंद, जय भारत. चलो यस सादी बात मागे बढ़ो.